मैत्रिणींनो, जेवल्यानंतर लगेच पोट फुगणे, गॅस होणे किंवा जडजडपणा तुम्हालाही जाणवतोय का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. यामागचा सगळा झटपट उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजकालची आपली जीवनशैली अशी बदललेली आहे की जडपणा, बद्धकोष्ठता किंवा अगदी ब्लोटिंग होणं ही खूप सामान्य समस्या जाणवते. अपचनामुळे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास होत असतो. महागड्या औषधांऐवजी स्वयंपाकघरातलाच असे 2 मेन इन्ग्रेडियंट आहेत की जे तुमची ही सगळी जी काही प्रॉब्लेमची लिस्ट आहे ती अगदी संपवून टाकू शकतात. त्याच्यामधलं नंबर 1 ओव्या आणि जिऱ्याचा झटपट काढा किंवा तुम्ही त्याला औषधी चहा सुद्धा म्हणू शकता. आता हा उपाय ना पोट फुगण्याच्या समस्येवर अमृत मानला जातो, कारण ओव्यातील थायमॉल हे घटक पाचक रस वाढवतात आणि जिरं पोटाला थंडावा देण्याचं आणि गॅस कमी करण्याचं काम करत असतं. मग तुम्हाला काय करायचंय तर पाणी उकळवत ठेवा साधारण 1 मिनिट. या एका पात्रामध्ये ज्याच्यात पाणी तुम्ही गरम करताय त्यामध्ये तुम्ही जिरं आणि ओवा हा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं पाण्यामध्ये टाकून झालं की तुम्हाला पाणी उकळून द्यायचं आहे. त्या दोन्ही बियांचा, त्या दोन्ही घटकांचा जो अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरेपर्यंत आणि ते साधारण अर्ध पाणी होईपर्यंत त्याला छान उकळून घ्या, जेणेकरून त्याचा अर्क उतरेल आणि तुम्हाला सुद्धा इतर जे काही पोटाचे त्रास आहेत ते सगळे दूर होतील. 30 सेकंद तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ते छान गाळून पिऊ शकता. अगदी त्यामध्ये चवीनुसार थोडंसं काळं मीठ तुम्ही टाकलं तरी सुद्धा थोडीशी चव वाढू शकते, त्यामुळे तुम्ही तसंही प्या किंवा औषधी चहासारखं प्या. नंबर 2 ओवा जिऱ्याचं पाचक चूर्ण तुम्ही करू शकता, जे झटपट तोंडी लावण्यासाठी वगैरे पण आपण वापरू शकतो. जर तुमच्याकडे काढा बनवायला वेळ नसेल तर तुम्ही हे चूर्ण थेट चावून खाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, अर्धा चमचे जिरे घ्यायचे, थोडंसं भाजून घ्यायचंय. जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कच्चं सुद्धा चावू शकता. जेवण झाल्यानंतर हे मिश्रण तोंडात टाकून नीट चावून खा आणि वरून कोमट पाणी तुम्हाला पिऊन टाकायचंय. सो 5 मिनिटांमध्ये पोटाचा जडपणा हा झटपट कमी होणार आहे. त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं ते म्हणजे ताकासोबत ओवा जिऱ्याची पूड घ्या किंवा अगदी आपण घरी कोशिंबीर करतो किंवा कुठल्याही प्रकारचं रायतं करतो यामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता, म्हणजे पोटातली जी काही जठराग्नी आहे ती तुमची शांत होईल. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये या दोन्ही घटकांचा वापर करू शकता. आता यामध्ये थोडंसं जर तुम्ही काळं मीठ वगैरेही टाकलं तरी त्याची अजून चव वाढणार आहे आणि तुमचा गॅस सुद्धा सगळा रिलीज होणार आहे. जर तुम्हाला उष्णतेचा, पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर ओव्याचं प्रमाण हे थोडं तुम्हाला कमी ठेवायचं आहे आणि जिऱ्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे, कारण ओवा हा प्रकृतीनं उष्ण असतो. त्यामुळे पहिले स्वतःच्या गुणधर्माबद्दल जाणून घ्या आणि नंतरच हे प्यायला घ्या. आता पुढे एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे घास 32 वेळा चावून खा. हे आपल्याला आधीपासून म्हटलं जायचं, कारण पचनाची सुरुवात ही तोंडापासून होत असते. पाणी पिऊन खावं आणि अन्न चावून प्यावं असं जेव्हा म्हटलं जातं, याचाच अर्थ घाईघाईत आपण जेवतो तेव्हा अन्नाचे मोठे तुकडे हे पोटात पचण्यासाठी पोटाला जास्त कष्ट करावे लागतात. त्यामुळे गॅस मोठ्या प्रमाणात तयार होतो. प्रत्येक घास मऊ आणि पातळ होईपर्यंत नीट चावून खा, म्हणजे यामध्ये अर्थातच तुम्हाला माहिती असेल आपली लाळ मिसळते आणि ते नीट पचतं, कारण त्या लाळीमध्ये पाचक एन्झाईम्स असतात. त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जेवताना पाणी पिणं तुम्ही टाळलं पाहिजे. जठराग्नी शांत करू नका. आयुर्वेदानुसार जेवताना किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्यानं ना पोटातली जठराग्नी जी आहे, म्हणजे अन्न पचवणारी ऊर्जा ही मंदावते. यामुळे अन्न पचण्याऐवजी पोटात ते सडू लागतं आणि गॅसमुळे पोट फुगतं. आता हे सगळं करताना पण एक महत्त्वाचा नियम तुम्ही डोक्यात ठेवा, तो म्हणजे जेवताना खूप गरज असेल तरच 1 ते 2 घोट पाणी प्या. जेवणाच्या 30 मिनिटांआधी किंवा जेवणानंतर 45 मिनिटांनी पोटभर पाणी प्यायला पाहिजे असं म्हटलं जातं. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जेवताना बोलणं किंवा स्क्रीन पाहणं बंद करा, जे आजकाल आपण करत नाही. कारण टीव्ही, मोबाईल पाहत असतो किंवा खूप आपण बोलत जेवतो, त्यामुळे अन्नावर लक्ष नसतं. यामुळे नकळत गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं जातं. बोलत जेवल्यामुळे अन्नासोबत शरीरात जास्त हवा गिळली जाते, जी पोट फुगण्यासाठी एक मुख्य कारण मानली जाते. आता तुम्हाला काय करायचंय, जेवताना शांत बसून अन्नाचा सुवास घेत, चव घेत अन्न खा. यामुळे पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत योग्य वेळेत आणि योग्य सगळ्या वातावरणामध्ये पोहोचतो. चौथा मुद्दा म्हणजे जेवल्यानंतर लगेच तुम्हाला अगदी बेडवरती आडवं पडायचं नाहीये. तुम्हाला शतपावली करणं गरजेचं आहे, कारण जेवल्यानंतर लगेच बेडवर आडवं झाल्यानं पोटातली पाचक रस जी आहेत ना, ऍसिड्स जे आहेत ते छातीच्या दिशेने येतात आणि पचनक्रिया मंदावते आणि मग आपल्याला खूप जास्त जळजळतं. जेवल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटं वज्रासनात बसा. हे एकमेव असं आसन आहे की जे जेवल्यानंतर लगेच करता येतं आणि यामुळे पोटाकडचा जो रक्तप्रवाह वाढून पचन सुलभ होतं. वज्रासन जमणार नसेल तर अगदी घरातल्या घरामध्ये 100 पावलं, ज्याला आपण शतपावली म्हणतो, ते करायला विसरू नका. आता काही गोष्टींची काळजी सुद्धा यावेळेस तुम्ही
घेतली पाहिजे ती पुढे पाहूया. रात्रीचं जेवण हे हलकं ठेवा आणि झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवलं पाहिजे. पुढचा मुद्दा, जेवणामध्ये कोबी, फ्लावर, हरभरा डाळ किंवा वातूळ पदार्थांचं प्रमाण आहे ना ते मर्यादित ठेवा. विशेषतः रात्रीच्या वेळेस या गोष्टीची काळजी घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा.